मलमास किंवा अधिक मास याला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचे महत्व नव्हते याची कथा अधिक मास महात्म्याच्या दुसऱ्या अध्यायात येते. रामकृष्ण हरी, मी जयदीप राजे आणि आता आपण आहोत देवाच्या आळंदीमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, तू मला प्रश्न केलास पण त्यांचे उत्तर देताना मला पुष्कळ गुप्त गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, पण तुम्ही मला प्रिय आहात म्हणून सांगतो. अधिक मासाला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचे महत्व नव्हते. कोणत्याही शुभ कार्याला तो वर्ज्य असे, कारण सूर्याची गती त्या मासात मोजली जात नसे. तसेच प्रत्येक स्थिरचर वस्तूंना अधिष्ठात्री कोणती तरी देवता असते, स्वामी असतो, त्यामुळे त्याला मान असतो. पण रवी संक्रांती ज्या मासात धरली जात नाही त्या मासाची इतर सर्व महिने चेष्टा करू लागले, धिक्कार करू लागले. तो मास मानव रूप धारण करून दुःख सहन करू लागला. आपल्या अपमानाने तो दुःखाने मूर्छित पडला, पुन्हा सावध झाला, खूप शोक करू लागला. मग त्याला एक उपाय सुचला, आपण श्रीहरीला शरण जावे, त्यालाच आपले दुःख सांगावे. तो एकदम वैकुंठात गेला. तेथे मी नारायण स्वतः असतो. त्याने तिथे जाऊन रत्नखचित सिंहासनावर बसलेला वैकुंठनाथाला नमस्कार केला व आपली दीनावस्था सांगून करुणा भागली. त्याने देवाची स्तुती केली. श्रीहरी म्हणाला, येथे वैकुंठात दुःखाला स्थान नाही. तू का रडतोस? तुझे दुःख काय आहे ते मला सांग. मलमासाने स्वतःचा अपमान कसा होतो ते सांगितले आणि तो दुःखाने मूर्छित पडला. श्रीहरीने गरुडाला सांगून त्याच्याकडून पंखांनी वारा घालून घेतला. मलमास सावध झाला आणि म्हणाला, या उपचाराचे काय होणार? माझे दुःख दूर करा. त्याला श्रीहरी म्हणाला, वत्सा उठ, आपण गोलोकात जाऊ. तेथे द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण वसतो. तो जनांचे दुःख दूर करण्यास मजपेक्षा श्रेष्ठ आहे. असे म्हणून हरीने त्याचा हात धरून गोलोकास गमन केले. गोलोक कोठे व कसा आहे? विश्वाचे कारण असणारा जो विभू, त्याचे तेज अत्यंत विशाल आहे. त्यात सत्यलोक, वैकुंठ व कैलास असे 3 लोक असून गोलोक त्याच्याही पलीकडे आहे. त्या गोलोकात एक सुंदर ज्योती आहे. त्या ज्योतीच्या अंतरंगात अत्यंत तेजस्वी असा किशोरवयाचा पितांबरधारी मुरलीधर आहे. त्याचे सौंदर्य, प्रभाव, पराक्रम, स्वरूप, तेज, ज्ञान सर्वच इतर सर्व देवतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. मलमासाला घेऊन वैकुंठनाथ विष्णू त्या लोकात गेला. तेथे मुरलीधर पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. त्या समय अश्रू ढाळीत असलेल्या दीनवदन अशा मलमासाचा परिचय पुरुषोत्तमाला त्याने करून दिला. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. अधिक मासाच्या महात्म्यासह भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.